Now, good morning, students. In last lecture, we are discussed about the first numerical on designing of lead compensator using Bode plot. So that numerical is g of given that the transfer function g of s is equal to 10 upon s plus 1, where the given that phase margin is 50 degree and kV is 20 degree. म्हणजे phase margin आपल्याला 50 degree achieve करायची आहे. And given काय g of s is equal to 10 upon s plus 1. This is the uncompensated ट्रान्सफर फंक्शन. g of s काय अनकॉम्पन्सेटेड ट्रान्सफर फंक्शन. तर आपण अनकॉम्पन्सेटेड ट्रान्सफर फंक्शन साठी के कॅल्क्युलेट केला होता प्रिव्हियस न्यूमरिकल मध्ये, आणि न्यूमरिकल के वरून आपण मग बोडे प्लॉट ड्रॉ केला होता, आणि मग त्या बोडे प्लॉट वरून आपण स्पेसिफाईड फेज मार्जिन आणि ऍक्च्युअल फेज मार्जिन म्हणजे φ1 अनकॉम्पन्सेटेड गेन मार्जिन φ1 आपल्याला फेज मार्जिन आपल्याला मिळाली होती. मग त्यावरून आपण काय केलं होतं, त्यावरून आपण मॅक्झिमम φm कॅल्क्युलेट केला, ओमेगा एम कॅल्क्युलेट केला अनकॉम्पन्सेटेड बोडे प्लॉट मधनं, आणि मग त्या सगळ्या व्हॅल्यूवरून आपल्याला कॉर्नर फ्रिक्वेन्सी 1/t which is at the 0 and corner frequency second omega c2 that is 1 upon alpha t. अल्फाची पण व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली, आणि त्यावरून मग आपल्याला 1 upon alpha t सेकंड कॉर्नर फ्रिक्वेन्सी ओमेगा c2 पण मिळाली, आणि त्या कॉर्नर फ्रिक्वेन्सी आपण स्टँडर्ड ट्रान्सफर फंक्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केला, आणि मग आपल्याला कॉम्पन्सेटेड लीड कॉम्पन्सेटरचं ट्रान्सफर फंक्शन मिळालं. तर ते काय आहे, जीसी ऑफ एस इंटू जी ऑफ एस इज इक्वल टू 20 1 plus 0.3637 s upon s plus 1 s 1 plus s 1 plus 0.0763 s. ओके, तर इथपर्यंत आपण मागे आलो होतो लास्ट लेक्चर मध्ये. नाव आता आपली नेक्स्ट स्टेप काय राहील, नेक्स्ट स्टेप म्हणजेच जेव्हा आपल्याला लीड कॉम्पन्सेटर ट्रान्सफर फंक्शन मिळेल तेव्हा नेक्स्ट स्टेप काय राहील आपली बघा, डिझाइन अ बोडे प्लॉट फॉर द लीड कॉम्पन्सेटर. आता जो आपल्याला ट्रान्सफर फंक्शन मिळाला, म्हणजे या न्यूमरिकल मध्ये आपल्याला दोन वेळा बोडे प्लॉट ड्रॉ करावं लागते. पहिले म्हणजे बोडे प्लॉट फॉर द अनकॉम्पन्सेटेड ट्रान्सफर फंक्शन, जो का ट्रान्सफर फंक्शन गिवन आहे त्याच्यासाठी के ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून बोडे प्लॉट ड्रॉ करायचा. आणि मग नेक्स्ट आहे लीड कॉम्पन्सेटर, आपल्याला जो ट्रान्सफर फंक्शन लीड कॉम्पन्सेटर साठी मिळेल त्याच्यासाठी बोडे प्लॉट. स्टेप नंबर 7, ड्रॉ द बोडे प्लॉट, new Bode plot for the new transfer function using, again draw the Bode plot for the new transfer function using above equations. तर आपल्याला बोडे प्लॉट ड्रॉ करायचा आहे युजिंग अबो इक्वेशन्स. अबो इक्वेशन्स म्हणजे आपल्यासाठी हे इक्वेशन आहे, याचा आपल्याला यूज करून बोडे प्लॉट ड्रॉ करायचा. नाउ हाऊ टू ड्रॉ द बोडे प्लॉट. बोडे प्लॉट ड्रॉ करताना आपण काय करतो, नाउ पहिले तर मॅग्निट्यूड प्लॉट करतो आणि नंतर परत फेज प्लॉट करतो. तर आपण कंटिन्यू करू. न्यूमरिकल आपली सपोज टू बी स्टेप 8 होती न्यूमरिकल मध्ये. नाउ ड्रॉ बोडे प्लॉट अगेन और न्यू लीड कॉम्पन्सेटर ट्रान्सफर फंक्शन, म्हणजेच जीसी ऑफ एस इंटू जी ऑफ एस. आता जीसी ऑफ एस कशाचा आहे, गेन, तो गेन आहे कॉम्पन्सेटरचा, आणि जी ऑफ एस कशाचा आहे, मेन ट्रान्सफर मेन कंट्रोल सिस्टीमचा. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय मिळाला, ओव्हरऑल ट्रान्सफर फंक्शन कॉम्पन्सेटेड नेटवर्क लीड कॉम्पन्सेटरचा और कॉम्पन्सेटेड ट्रान्सफर फंक्शन आपल्याला मिळाला. ना पहिले आपल्याला काय करावं लागते, मॅग्निट्यूड प्लॉट कॅल्क्युलेशन. मॅग्निट्यूड प्लॉट ऑफ कॅल्क्युलेशन आपल्याला पहिले करावं लागतं. मॅग्निट्यूड प्लॉट कॅल्क्युलेशन साठी आपण काय करतो, एक टेबल ड्रॉ करून घेऊ मॅग्निट्यूड प्लॉट कॅल्क्युलेशन साठी. एक मिनिट, पहिले तर आपल्याला त्या ट्रान्सफर फंक्शनला पहिले आपल्याला त्या नॉर्मलाइज एक स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणावं लागेल. पुट s is equal to
जे ओमेगा, नॉर्मली आपण हेच असतो. तो जीसी ऑफ जे ओमेगा, जी ऑफ जे ओमेगा इज इक्वल टू 1 plus 0.3637 j omega upon yes 1 plus yes 1 plus j omega 1 plus 0.0763 j omega. ओके, आणि इथे पण आपल्याला यस पाहिजे नाही. दिस इज अगेन जे ओमेगा. ठीक आहे, तर असा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मिळाला. आता आपल्याला काय काढावं लागते, मॅग्निट्यूड जीसी ऑफ जे ओमेगा, जी ऑफ जे ओमेगा. the magnitude is equal to magnitude of 21 plus 0.3637 j omega upon j omega 1 plus j omega 1 plus 0.0763 j omega. मॅग्निट्यूड कंडिशन्स कशी काढतो आपण हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. फॉर्म्युला आपण लावू आता त्याच्यावर. मॉड ऑफ जीसी ऑफ जे ओमेगा, जी ऑफ जे ओमेगा इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ कॉन्स्टंट काय राहते, आता आपण मॅग्निट्यूड ऑफ कॉन्स्टंट काय राहते नॉर्मली 1 इंटू, आता प्लस राहील इथे, हा इथे 1 घेतला, हा जस्ट वेट. येस, आपण मॅग्निट्यूड प्लॉटच्या वेळेस असं एवढं करत नाही. एक मिनिट, आपण टॅन कॅल्क्युलेशनच्या वेळेस हे करतो. तर आपलं मेन ट्रान्सफर फंक्शन आपण घेऊ. मॅग्निट्यूड प्लॉट साठी आपण पॅरामीटर्स कॅल्क्युलेट करू. ठीक आहे, तर आता आपण आपले पॅरामीटर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी टेबल ड्रॉ करून घेऊ. ओके, तर पहिला पॅरामीटर असतो आपला फॅक्टर. नेक्स्ट असते कॉर्नर फ्रिक्वेन्सी. फॅक्टर, कॉर्नर फ्रिक्वेन्सी आणि कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईन. ठीक आहे, तर पहिला फॅक्टर काय घेतो नेहमी आपण, के गेन 20 कॉन्स्टंट के गेन. तर स्लोप काय मिळेल, इनिशियल स्लोप काय मिळतो त्याचा, स्लोप इज इक्वल टू 20 log to the base 10 into k, that is equal to 20 log to the base 10 20, that is equal to 26 dB. 26 dB आपल्याला मिळते.
कॉन्स्टंट स्लोप ऑफ 26 dB आपल्याला भेटते. ठीक आहे. नेक्स्ट पॅरामीटर, सेकंड पॅरामीटर कुठला आहे? सेकंड पॅरामीटर्स आता बघा, याच्यासोबत 1+ हा फॉर्म्युला कशाच्या फॉर्म मध्ये आहे? हा फॉर्म्युला आपला जेव्हा आपण बोर्डे प्लॉट काढतो तेव्हा हा अशा फॉर्म मध्ये असतो की 1+ T1s 1+ T2s डॉट 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 अपॉन यस और यस स्क्वेअर किंवा इथे जो काही पॉवर असेल 1+ TAS म्हणू आपण 1+ TBS असा या फॉर्म मध्ये फॉर्म्युला असतो. वेअर A इज रिप्रेझेंट द टाइप ऑफ द सिस्टीम, K इज द गेन ऑफ द सिस्टीम, 1+ T1s 1+ T2s या फॉर्म मध्ये आता हा फॉर्म्युला आपल्याला आपण नॉर्मली बोर्डे प्लॉट मध्ये घेतो. तर वरचे जे असतात ते काय आहे? झिरोज आहे आणि खाली जे आहेत ते पोल्स आहेत. ठीक आहे. तर झिरोज पहिले की पोल्स पहिले ते बघून घ्यायचं. तर पहिले कोणता येईल पॅरामीटर्स? आता हा नॉर्मली कॉर्नर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो? WC1 जर काढायची असले तर 1/T1, WC2 जर काढायची असेल तर 1/T2. तर कॉर्नर फ्रिक्वेन्सी कोणती आधी येईल ते पहिले बघून घ्यायची. जसं आता याच्यासाठी कॉर्नर फ्रिक्वेन्सी जर काढू म्हटलं तर काय येणार? 1/0.3637. तर इकडे कॉर्नर फ्रिक्वेन्सी पहिले रफली काढून घ्यायच्या, म्हणजे आपल्या नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी आपण ज्या कॅल्क्युलेट करू त्याच्यात आपल्याला एक्झॅक्ट सिक्वेन्सली कॉर्नर फ्रिक्वेन्सी मिळेल. त्यामुळे बोर्डे प्लॉट चुकण्याचे चान्सेस कमी राहतील. म्हणून हे सगळी स्टेप करतोय मी. रफ मध्ये पहिले कॉर्नर फ्रिक्वेन्सी काढून घ्यायच्या. ठीक आहे. 1/0.3637 तर तो भेटताय 2.74. तर इथे आपल्याला कॉर्नर फ्रिक्वेन्सी किती मिळत आहे? 2.74 रॅड पर सेकंड. सिमिलरली याच्यात किती मिळणार? 1/1च आहे. 1/1च आहे ना, कारण या सोबत कोएफिशियंट 1 आहे. तर 1 रॅड पर सेकंड. आणि याच्यात किती मिळणार? 1/0.0763 म्हणजे किती मिळेल? अप्रॉक्सिमेट 1/0.0763 त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार 13.10. त्याच्यामध्ये भेटत आहे 13.10. तर पहिला कोण येईल? ऑब्विसली 1. दुसरी कोणती येईल? 2.74. तिसरी कोणती येईल? 13.10. तर अशावरून आपल्याला सिक्वेन्स समजणार की कोणता झिरो आणि कोणता पोल आधी घ्यायचा या टेबल मध्ये. नेक्स्ट पॅरामीटर आपण कोणता घेतो? नेक्स्ट पॅरामीटर आपण घेऊ कोणता? पोल ऍट झिरो किंवा झिरो ऍट झिरो. आता एक पोल याच्यावर आहे तर पोल ऍट झिरो. नेक्स्ट पॅरामीटर आपला राहील पोल ऍट झिरो 1/s म्हणजेच आपण असं म्हणतो 1/j. नाउ इनिशियल स्लोप ऑफ बोर्डे प्लॉट कॉर्नर फ्रिक्वेन्सी बाय डिफॉल्ट सिंपल पोल अँड झिरो ऍट पोल याची काय झिरो ऍट ओरिजिन और पोल ऍट ओरिजिन याची काय राहते नॉर्मली? तर कॉर्नर फ्रिक्वेन्सी नेहमी 1 असते. कॉर्नर फ्रिक्वेन्सी ऑलवेज 1 रॅड पर सेकंड बाय डिफॉल्ट असते. आणि त्यामुळे आणि सिंपल पोल ऍट ओरिजिन आहे तर त्यामुळे स्लोप चेंजेस -20 dB per decade and क्रॉस कशातून करते? फ्रॉम 1 रॅड पर सेकंड. प्रोसेस फ्रॉम 1 रॅड पर सेकंड मधून तो काय करेल? क्रॉस करेल. ऑलवेज पोल ऍट ओरिजिन, 2 पोल्स ऍट ओरिजिन, 3 पोल्स ऍट ओरिजिन. तर त्यानुसार स्लोप चेंजेस होईल. बट दॅट स्लोप ऑलवेज क्रॉसेस दॅट स्लोप लाईन ऑलवेज क्रॉसेस द 1 रॅड पर सेकंड लाईन. हे आपण मागेही बघितलं होतं. परत रिकॉल करून देतोय. नेक्स्ट पॅरामीटर कुठला राहील आता? 1 रॅड पर सेकंड कोणाची येते कॉर्नर फ्रिक्वेन्सी? 1+ h ची. त्याच्यामुळे पहिला 1 येईल, नंतर 2.74 येईल, नंतर 13.10 येईल.
म्हणून 1 रॅड पर सेकंड कशाची आहे, सिंपल पोल, म्हणून सिंपल पोल आपण घेऊ. नाव नेक्स्ट पॅरामीटर इज सिंपल पोल. सिंपल पोल दॅट इज 1 प्लस एस, त्याला 1 प्लस एस म्हणून. नाव कॉर्नर फ्रिक्वेन्सी किती राहील याची, कॉर्नर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू, सपोज आपण म्हणू ओमेगा C1 इज इक्वल टू 1 बाय T1 दॅट इज 1 बाय 1. म्हणजेच आता इथं T1 काय, एस सोबत 1 आहे, त्याच्यामुळे T1 1 बाय 1 दॅट इज 1 रॅड पर सेकंड. नाव काय होईल, स्लोप चेंजेस फ्रॉम कॉर्नर फ्रिक्वेन्सी, कुठून चेंज होईल, कॉर्नर फ्रिक्वेन्सी 1 रॅड पर सेकंड इज कितीने चेंज होईल, सिंपल पोल असल्यामुळे -20 डीबी पर डिकेड, -20 डीबी पर डिकेड. तर रिझल्टंट स्लोप काय राहील 1 रॅड पर सेकंड पासून, रिझल्टंट स्लोप म्हणजे एक्झॅक्ट स्लोप कितीने चेंज होईल, प्रेझेंट स्लोप, सॉरी इनिशियल स्लोप प्लस प्रेझेंट स्लोप. प्रेझेंट आता आपण काढला, तर इनिशियल किती आहे -20 आणि प्रेझेंट किती आहे -20, तर रिझल्टंट स्लोप किती राहणार 40 डीबी, -40 डीबी पर डिकेटचा स्लोप राहील रिझल्टंट, -40 डीबी पर डिकेटचा रिझल्टंट स्लोप राहील. कुठून 1 रॅड पर सेकंड पासून स्लोप कितीने चेंज होईल, रिझल्टंट स्लोप एक्झॅक्टली 1 रॅड पर सेकंड. पण ऍक्च्युअली कितीने होता, कॉर्नर फ्रिक्वेन्सी पोल असल्यामुळे -20 आणि इनिशियल स्लोप किती होता, इनिशियल स्लोप जो होता, इनिशियल स्लोप आपल्याला कशापासून मिळते, सिंपल पोल और सिंपल झिरो ऍट ओरिजिन. तर इनिशियल स्लोप -20 डीबी ऑलरेडी आहे आणि आता कॉर्नर फ्रिक्वेन्सी ओमेगा C1 वरून 1 रॅड पर सेकंड ने चेंज होणार आहे, तर तो किती राहील -20 -40 डीबी पर डिकेड. ओके, नाव नेक्स्ट परत आपण टेबल एक्सटेंड करून घेऊ नेक्स्ट पॅरामीटर साठी. ओके, नाव आता नेक्स्ट पॅरामीटर कुठला घेणार, 1 झाला आपला. आता 2.74 कॉर्नर फ्रिक्वेन्सी कोणाची येत आहे, सिंपल झिरोची, तर सिंपल झिरो आपण आता घेणार परत नेक्स्ट पॅरामीटर, कारण की सिक्वेन्स वाईज जर कॉर्नर फ्रिक्वेन्सी घेतल्या तर बोडे प्लॉट चुकणार नाही, हे लक्षात घ्यायचं. म्हणून कॉर्नर फ्रिक्वेन्सी आधीच काढून घेतल्या आपण. सिंपल झिरो, सिंपल झिरो घेण्यासाठी आपला काय, सिंपल सॉरी पोल नेहमी आपण काय करतो 1 अपॉन ने घेतो. झिरो कशाने घेईन, 1 प्लस 0.36 काय व्हॅल्यू 0.3637 0.3637 यस. नाव कॉर्नर फ्रिक्वेन्सी काय राहील आता त्याची, कॉर्नर फ्रिक्वेन्सी त्याला म्हणू आपण ओमेगा C2, सपोज नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी दॅट इज 1 बाय T2. T2 काय याच्यामध्ये 0.3637, तर ते किती मिळते आपल्याला, आपण आताच कॅल्क्युलेट केलं होतं, ते मिळत आहे 2.74, तर ते मिळेल आपल्याला 2.74 रॅड पर सेकंड. ठीक आहे, नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी मिळाली. नाव स्लोप चेंजेस फ्रॉम corner frequency 2.74 rad per second is कितीने चेंज होईल, फ्रॉम कॉर्नर फ्रिक्वेन्सी 2.74 रॅड पर सेकंड इज प्लस 20 डीबी पर डिकेड, कारण सिंपल झिरो आहे तर 20 प्लस डीबी ने चेंज होईल. नाव रिझल्टंट स्लोप, तर एक्झॅक्ट स्लोप कितीने चेंज होईल इथून 2.74 पासून, रिझल्टंट स्लोप, इनिशियल स्लोप किती आहे आता इथे 1 रॅड पर सेकंड वर -40 डीबी पर डिकेड आहे, तर रिझल्टंट स्लोप काय राहील, इनिशियल प्लस प्रेझेंट तर +20 राहील, आणि इनिशियल किती आहे -40, प्रेझेंट किती आहे +20, तर ओव्हरऑल स्लोप किती राहील, तर तो राहील -20 डीबी पर डिकेड. तर रिझल्टंट स्लोप किती राहील तुमचा -20 डीबी पर डिकेड, -20 डीबी पर डिकेडचा रिझल्टंट स्लोप राहील. नेक्स्ट पॅरामीटर इज सिंपल पोल. नाव सिंपल पोल,
नेक्स्ट पॅरामीटर सिंपल पोल, पोल परत 1 अपॉन कसं लिहितो एस प्लस 0.07 काय होता 763 यस 763 यस हाय. नाव नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी किती राहील ओमेगा C3 कारण थर्ड वाली आहे. तो ओमेगा C3 इज इक्वल टू 1 अपॉन T3 याच्यात T3 ची व्हॅल्यू किती आहे 0.0763763 नाव इज इक्वल टू 13.10 रॅड पर सेकंड हे आपल्याला भेटला. नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी तर तुम्ही ऑब्झर्व करा पहिली कॉर्नर फ्रिक्वेन्सी 1 वर आहे, दुसरी 2.74 वर आहे आणि तिसरी 13.10 वर आहे. म्हणजे सिक्वेन्स प्रॉपर आहे. 1 रॅड पर सेकंड मधून कॉर्नर फ्रिक्वेन्सीनी चेंज स्लोप चेंज होईल. नेक्स्ट स्लोप कुठून चेंज होईल 2.74 रॅड पर सेकंड आणि नेक्स्ट स्लोप कुठे चेंज होईल नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी 13.10. म्हणून असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला नेहमी कॉर्नर फ्रिक्वेन्सी असला पाहिजे. हे इम्पॉर्टंट नाही की पोल आधी असला पाहिजे की 0. इट डिपेंड्स ऑन टोटली कॉर्नर फ्रिक्वेन्सी. त्यामुळे रफली पहिले कॉर्नर फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करूनच टेबल ड्रॉ करायचा. नाव आता लास्ट कराय स्लोप चेंजेस फ्रॉम कॉर्नर फ्रिक्वेन्सी 13.10 रॅड पर सेकंड इज कितीने चेंज होईल पोल असल्यामुळे -20 dB पर डिकेटनी चेंज होईल सिंपल पोल असल्यामुळे. तर रिझल्टंट स्लोप किती राहील तुमचा रिझल्टंट स्लोप ऍक्च्युअल स्लोप किती राहील 13.10 पासून चेंजेस होणारा इनिशियल स्लोप मायनस प्रेझेंट स्लोप सॉरी प्लस इनिशियल प्लस. तर इनिशियल स्लोप किती आहे तुमचा इनिशियल स्लोप आहे -20 प्रेझेंट पण किती आहे -20. तर तुमचा आता परत किती होईल -40 dB पर डिकेटनी स्लोप चेंज होईल. तर अशा पद्धतीने तुमचा स्लोप चेंज होईल. ओके तर हा झाला तुमचा मॅग्निट्यूड प्लॉटचं कॅल्क्युलेशन. तर ह्या टेबलवरून आता आपण काय करू बोडे प्लॉट ड्रॉ करू. या टेबलवरून आता आपण बोडे प्लॉट ड्रॉ करूया. नाव सेमिलॉग पेपरवर आलो मी ऑलरेडी सगळं रेफरन्स लाईन स्लोपच्या ड्रॉ केलेल्या आहे आणि रेफरन्स लाईन फॉर द 0 dB लाईन. सिमिलरली रेफरन्स लाईन फॉर द फेज अँगल प्लॉट साठी पण आपण ड्रॉ करून घेऊ. -180 डिग्री वर रेफरन्स लाईन असते फेज प्लॉट साठी. ओके नाव आता बोडे प्लॉट आपण ड्रॉ करू. तर बोडे प्लॉट आपण ड्रॉ करू रेड लाईननी. नाव पहिला काय आहे कॅल्क्युलेशन ते बघून घ्या. सगळ्यात पहिले आपलं काय असते कॉन्स्टंट लाईन K इज इक्वल टू 20 कितीची कॉन्स्टंट लाईन आहे स्लोप ऑफ द कॉन्स्टंट लाईन 26 dB वर कॉन्स्टंट लाईन राहील 26 dB वर 0 dB चा कॉन्स्टंट लाईन राहील. तर बघा आता कॉन्स्टंट म्हणजे 0 dB ची लाईन राहील 26 dB वर. इथे 20 आहे आणि 20 आणि 40 म्हणजे प्रत्येकाच्या मध्ये 20 चा डिफरन्स आहे. किती लाईन आहे 1 2 3 4 5 म्हणजे 4 5 20 4 ची एक लाईन आहे. तर 26 एवढ्यात येईल. तर 26 आता आपण घेऊ. तर 26 हा एवढ्यात येईल जवळपास. ओके तर हा आला 26 जवळपास. ओके नाव आता आपण 26 घेतलं. तर ही कशाचा इफेक्ट दाखवते लाईन ती इफेक्ट कशाचा दाखवते आपल्याला ती इफेक्ट दाखवते एक मिनिट ही 0 dB पर डिकेट ची लाईन आहे कॉन्स्टंट. काय इफेक्ट कशाचा इफेक्ट दाखवते K इज इक्वल टू 20 चा इफेक्ट दाखवते. ओके नाव नेक्स्ट टेबल मध्ये काय पॅरामीटर आहे नेक्स्ट टेबल मध्ये 1/s म्हणजेच त्याची कॉर्नर फ्रिक्वेन्सी काय असते नेहमी 1 रॅड पर सेकंड आणि त्याचा स्लोप काय राहील -20 dB पर डिकेट विच इज क्रॉसेस द 1 रॅड पर सेकंड ला क्रॉस करून जाईल ऑब्विसली. तर 20 dB ची लाईन नसेल तर आपण डायरेक्टली काय करतो ती कॉर्नर फ्रिक्वेन्सी 1 मधनं क्रॉस करतो. ओके तर ही 20 dB ला पॅरलल लाईन राहील आणि तसंही हे 1 मधूनच चाललेलं आहे. तर 1 मधून तो काय करेल इथून क्रॉस करेल. तर ही लाईन जी आहे ती कशासाठी असते विच रिप्रेझेंट द इनिशियल स्लोप ऑफ द बोडे प्लॉट अँड विच रिप्रेझेंट द हाऊ मेनी नंबर ऑफ पोल्स ऑर झिरोज प्रेझेंट ऍट द 1/s आणि किती आहे याची -20 dB पर डिकेट ची लाईन. ओके तर नोट डाऊन करत चालायचं बोडे प्लॉट वर. नाव नेक्स्ट आता आपण नेक्स्ट काय करतो आता आपण नेक्स्ट करतो जिथून पण बोडे प्लॉट आपल्याला काढायचा आहे त्यासाठी पहिले आपण काय करतो
पहिले कॉर्नर फ्रिक्वेन्सी मार्क करून घेतो. पहिली कॉर्नर फ्रिक्वेन्सी आपली 1 आहे. दुसरी कॉर्नर फ्रिक्वेन्सी किती आहे आपली 12 सॉरी काहीतरी नेक्स्ट बघून घेऊ एकदा. पहिली आहे 1, दुसरी आहे 2.74 आणि तिसरी आहे 13.10. 2.74 आणि 13.10. 2.74 आणि 13.10. 2.74 कुठे येईल 1 नंतर हीच लाईन आहे 2.74 म्हणजे जवळपास एवढ्यात येईल. ठीक आहे, एवढ्यात 2.74 येईल आणि 13.10 म्हणजे 10 20 10 म्हणजे एवढ्यात येईल. ठीक आहे, या दोन लाईनच्या मध्ये, कारण एक लाईन आता ही 10 ची आहे 13.10. ठीक आहे, तर हे झालं ओमेगा C1, ही झाली तुमची ओमेगा C2 आणि ही झाली तुमची ओमेगा C3. 3 कॉर्नर फ्रिक्वेन्सी झाल्या, ह्या सगळ्या रॅड पर सेकंड मध्येच आहेत. ठीक आहे, नाव आता आपण ह्या कॉर्नर फ्रिक्वेन्सीज झाल्या, तर याच्या एक फेंट लाईन्स ड्रॉ करून घेऊ, कारण तिथूनच तो स्लोप चेंज होतो नॉर्मली. तर फेंट लाईन्स आपण ड्रॉ करून घेऊ, म्हणजे ह्या वाल्या लाईन्स. ओके, नेक्स्ट आणि 13.10 ची पण लाईन ड्रॉ करून घेऊ. एक मिनिट, हे लाईन्स फेंट मध्ये ड्रॉ करून घ्यायचंय, कारण तिथून आपल्या बोडे प्लॉट चेंज होणार आहे, तर त्या लाईन्स असणे गरजेचे आहे. ठीक आहे, ओके. सिमिलरली एक आपली ग्रीन कलरची ही लाईन पण 1 वर राहील, कारण 1 पण एक कॉर्नर फ्रिक्वेन्सी आहे आपली. बाय डिफॉल्ट तिथं 1 पोल ऍट 0 ची तर कॉर्नर फ्रिक्वेन्सी असेलच, पण आता न्यूमरिकल मध्ये पण ती याची पण कॉर्नर फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे, नाव आता आपण बोडे प्लॉट कसं स्टार्ट करतो. बोडे प्लॉट स्टार्ट करत असताना आपण काय करतो, ही जी लाईन आहे कुठली, ही जी लाईन आहे इथून 1 कॉर्नर फ्रिक्वेन्सी पासून ही वर घेऊन जातो. कुठपर्यंत घेऊन जातो, कॉन्स्टंट लाईन पर्यंत. कुठेपर्यंत घेऊन जातो, कॉन्स्टंट लाईन पर्यंत. आणि तिथे जो पॉइंट मिळेल आपल्याला कॉन्स्टंट लाईन वर, तिथून आपला बोडे प्लॉट नेमका जातो, इंटरसेक्ट करतो. म्हणजे इथे जो पॉइंट मिळेल आपल्याला 1 कॉर्नर फ्रिक्वेन्सीवर, ती जर लाईन आपण वर घेऊन गेलो कोणत्या, कॉन्स्टंट लाईन वर, कारण कॉन्स्टंट लाईनच्या आणि म्हणजे कॉन्स्टंट लाईन 0 dB लाईन आणि इंटरसेक्ट करणारा 1 कॉर्नर फ्रिक्वेन्सीचा पॉइंट जिथं इंटरसेक्ट करेल, तिथं जो पॉइंट मिळेल आपल्याला, तिथून मेन बोडे प्लॉट क्रॉस करतो. आता बोडे प्लॉट स्टार्ट कसा करायचा, बोडे प्लॉट हा स्टार्ट कसा करायचा, अकॉर्डिंग टू टेबल. आपल्या टेबल नुसार काय म्हणते, बोडे प्लॉटचा इनिशियल स्लोप किती आहे, -20 dB पर डिकेट. कारण कॉर्नर फ्रिक्वेन्सी 1 रॅड पर सेकंड म्हणजे 1 सिंपल पोल आहे, म्हणून -20 dB पर डिकेट. 2 पोल असते तर -40 dB इनिशियल स्लोप असता. तर हा इनिशियल स्लोप सांगते 1/s. इनिशियल स्लोप किती आहे, -20 dB. पण कुठपर्यंत आहे, नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी कुठं आहे, नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी 1 रॅड पर सेकंड. म्हणजे इनिशियल स्लोप -20 dB पर डिकेट आहे, कुठपर्यंत, नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी 1 रॅड पर सेकंड पर्यंत. म्हणजे 1 रॅड सेकंड पर्यंत तो किती होता स्लोप त्याचा, 1 रॅड पर सेकंड पर्यंत त्याचा स्लोप होता -20 dB पर डिकेट. तर तुम्ही तो स्लोप काय करायचा, आता तिथपर्यंत ड्रॉ करून घ्यायचा 1 रॅड पर सेकंड पर्यंत. तर 1 रॅड पर सेकंड पर्यंत स्लोप कसा ड्रॉ करणार तुम्ही काय करणार, एक सेट स्क्वेअर घ्यायचा आणि हे जे -20 dB ची लाईन आहे त्याला पॅरलल लाईन घ्यायची. आणि कुठून जातो बोडे प्लॉट, बोडे प्लॉट ऑलवेज क्रॉस दॅट पॉइंट, कॉन्स्टंट लाईनला जिथं हा 1 रॅड पर सेकंड ची लाईन इंटरसेक्ट करते, त्या पॉइंट मधूनच बोडे प्लॉट जातो. आणि इथे एक्झॅक्ट हा 1 वरच आहे, म्हणजे इथपर्यंत बोडे प्लॉट हा 20 dB पर डिकेट आहे. म्हणून 20 dB च्या डिकेट लाईन ही जी आहे त्यालाच काय करायचं, हा लाईन पॅरलल काढायची आणि त्याच्यातून इंटरसेक्ट करायची. आणि ती पॅरलल लाईन जिथे पण टच करेल तिकडे, तिथे टच करू द्यायची. तो आपला पॉइंट ऑफ व्ह्यू नाही आहे, तो टच करेल तिकडे करेल, इंटरसेक्ट जिथे पण टच करेल ते करेल वाय ऍक्सिस. ठीक आहे, तर हे झाला आता स्टार्ट. इथून स्टार्ट झाला बोडे प्लॉट, कुठपर्यंत, नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी 1 रॅड पर सेकंड पर्यंत. कारण इनिशियल स्लोप किती आहे त्याचा, इनिशियल स्लोप -20 dB पर डिकेट आहे. तर इथे आपला हा झाला -20 dB पर डिकेट, हा झाला -20 dB पर डिकेट. नाउ नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी किती आहे, नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी 2.74. नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी बघा किती आहे, 2.74. नाउ स्लोप चेंजेस फ्रॉम कितीनी चेंज होता है, +20 dB पर डिकेट. नाही सॉरी, नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी किती आहे, 1 रॅड पर सेकंड.
1 रॅट पर सेकंड पासून स्लोप कितीने चेंज होत आहे -20 डीबी, पण रिझल्टंट किती आला पोलमुळे -20 आणि इनिशियल स्लोप किती आहे -20, तर रिझल्टंट किती आला -40 डीबी पर डिकेटनी स्लोप चेंज होईल. कुठून 1 रॅट पर सेकंड पासून 1 रॅट पर सेकंड पासून 1 रॅट पर सेकंड पासून स्लोप चेंज होईल. 1 रॅट पर सेकंड पासून स्लोप चेंज होईल -40 डीबी पर डिकेटनी. ओके, तर स्लोप चेंज होईल -40 डीबी पर डिकेटनी. कुठून 1 रॅट पर सेकंड पासून, तर -40 डीबी नी स्लोप चेंज करायचा आहे. तर या लाईनला कुठपर्यंत चेंज होईल, फक्त नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी पर्यंत 2.74. नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी एकदम इमिजिएट आहे बघा. नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी 2.74 पर्यंत, म्हणजे हा स्लोप 1 रॅट पर सेकंड पासून चेंज होईल कितीनी -40 डीबी नी. कुठपर्यंत, नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी 2.74 पर्यंत. तर 2.74 पर्यंत तो चेंज होईल -40 डीबी पर डिकेटनी स्लोप चेंज होईल. तर चला -40 डीबी पर डिकेटनी स्लोप चेंज करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तो पॅरलल काढावा लागेल कोणाला, -40 डीबीच्या लाईनला. तर -40 कुठपर्यंत, नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सीची लाईन आपण ऑलरेडी ग्रीन वाली काढलेली आहे. ते बघा, झालं, संपलं, इथे स्लोप संपला. कारण तो तेवढाच मार्जिन आहे, तर तेवढाच फक्त स्लोप चेंज होईल, तिथपर्यंतच तो येईल, बरोबर. तर त्याच्यामुळे परत आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो मायनस, तर इथे आपण लिहून घेऊ -40 डीबी पर डिकेट. ठीक आहे, -40 डीबी पर डिकेटनी चेंज झाला. कुठपर्यंत, नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी 2.74 पर्यंत. 2.74 पर्यंत. नाव 2.74 पासून कितीनी चेंज होईल, स्लोप चेंजेस फ्रॉम कॉर्नर फ्रिक्वेन्सी 2.74. 2.74 वर काय सिंपल 0 आहे, तर +20 डीबी पर डिकेटनी. पण रिझल्टंट काय राहील, इनिशियल स्लोप -40 आहे आणि आता कितीनी चेंज होत आहे +20 नी, तर -20 डीबी पर डिकेटनी चेंज होईल 2.74 पासून. कुठपर्यंत चेंज होईल, नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी 13.10 पर्यंत, 13.10 पर्यंत कितीनी चेंज होईल, -20 डीबी पर डिकेटनी, -20 डीबी पर डिकेटनी चेंज होईल. बघा आता परत नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी किती आहे 2.74, कुठपर्यंत 13.10 पर्यंत तो स्लोप चेंज होईल कितीनी, -20 डीबी पर डिकेटनी. परत आपण काय करणार, आपल्या ज्या लाईन काढलेल्या आहे पॅरलल लाईन, ह्या लाईन ज्या काढलेल्या आहे याला -20 डीबी पर डिकेटच्या लाईनला सेट स्क्वेअरचा यूज करून परत आपण काय करणार, लाईन ड्रॉ करणार. ही आपली लाईन इथं ऑलरेडी आहे, त्याला पॅरलल लाईन कुठपर्यंत ड्रॉ करायची, नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी पर्यंत. हे झालं, नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी पर्यंत ड्रॉ झाली. ओके, तर ही कशी कितीची लाईन झाली, ही झाली तुमची, ही लाईन ही झाली तुमची -20 डीबी पर डिकेटची लाईन. ठीक आहे, रिझल्टंट जो असेल त्यानुसार चेंज होईल. आता लास्ट कितीनी चेंज होईल, नाव नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी इज 13.10 रॅट पर सेकंड. नाव स्लोप चेंजेस फ्रॉम कॉर्नर फ्रिक्वेन्सी इज अगेन -20 डीबी पर डिकेट. परत रिझल्टंट स्लोप कितीनी चेंज होईल, -40 डीबी पर डिकेटनी चेंज होईल. कितीनी, -40 डीबी पर डिकेटनी चेंज होईल. म्हणजे परत कॉर्नर फ्रिक्वेन्सी 13.10 पासून -14 डीबी पर डिकेटनी होईल. परत काय करायचं, -40 डीबी ला पॅरलल लाईन कॉर्नर फ्रिक्वेन्सी पासून ड्रॉ करायची. ड्रॉ करून घेऊ. आता याला ह्या लाईनला पॅरलल म्हणजे -40 डीबीच्या लाईनला पॅरलल, म्हणजे जवळपास हा असा स्लोप इथे होईल. मी अंदाजित काढतोय, सगळ्यांनी आपला सेट स्क्वेअरचा यूज करायचा आहे, त्याच्याशिवाय ड्रॉ करायचा नाही. शॉर्टकट करू नका, पेपर मध्ये मार्क भेटणार नाही. तर हा झाला तुमचा स्लोप -40 डीबी पर डिकेटचा स्लोप तुम्हाला भेटला. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला स्लोप -40 डीबी पर डिकेटचा मिळाला. तर हा झाला तुमचा मॅग्निट्यूड प्लॉट फॉर द कॉम्पन्सेटेड लीड कॉम्पन्सेटेड ट्रान्सफर फंक्शन. कारण ट्रान्सफर फंक्शन कशाचं आहे, ते ट्रान्सफर फंक्शन आपलं हे कॉम्पन्सेटेड न्यू वाला ट्रान्सफर फंक्शन आहे. याच्यासाठी आपण काय केला, मॅग्निट्यूड प्लॉट ड्रॉ केला. नाव फेज प्लॉट ड्रॉ कसा करतो आपण, नाव आता नेक्स्ट स्टेप राहील फेज प्लॉट कॅल्क्युलेशन. स्टेप 2 याच्यामध्ये फेज नेक्स्ट वाला राहील फेज प्लॉट कॅल्क्युलेशन. आता फक्त याच्यात आपल्याला काय काढावं लागते, अँगल्स काढावं लागते. तर जी ऑफ एस इज इक्वल टू 20 1 प्लस 0.367 years
अपॉन यस 1 प्लस यस 1 प्लस 0.0763 यस, बरोबर असं आपला एक्सप्रेशन होतं. याच्यात आपण काय पुट करतो, पुट यस इज इक्वल टू जे ओमेगा. नाव जीसी ऑफ जे ओमेगा and g of j omega is equal to 21 plus 0.367 j omega upon j omega 1 plus j omega 1 plus 0.0763 j omega, बरोबर आहे. तर हे आपले आले. नाव आपल्याला काय काढावं लागते, अँगल ऑफ GC of j omega, G of j omega is equal to angle of 21 plus 0.367 j omega upon j omega 1 plus j omega 1 plus 0.0763 j omega. ओके, तर हे आपले झाले. नेक्स्ट तर काय भेटणार आपल्याला, अँगल ऑफ जीसी ऑफ जे ओमेगा इज इक्वल टू, आता अँगल ऑफ 20 प्लस अँगल ऑफ 1 प्लस 0.367 जे ओमेगा. जर मल्टिप्लिकेशन असेल तर ऍडिशन होते, मायनस डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन. अँगल ऑफ जे ओमेगा मायनस अँगल ऑफ 1 प्लस जे ओमेगा मायनस अँगल ऑफ 1 प्लस 0.0763 जे ओमेगा. आता फॉर्म्युला कसा लागतो, इज इक्वल टू कॉन्स्टंटचा अँगल 0 प्लस tan इनवर्स ऑफ ओमेगा बाय 0.367 मायनस, आता हा किती जे ओमेगा असला तर किती असते, -90. म्हणजे पोल ऍट, सिंपल पोल ऍट असेल तर पोल जर असेल तर काय असते, पोल जर असला तर असं याला आपण 1 बाय लिहायचं, -1 बाय कारण हे पोल्स आहे. -90 मायनस tan इनवर्स ऑफ ओमेगा बाय 1 होईल, पण ओमेगा असं होईल सिंपल ते, मायनस tan इनवर्स ऑफ ओमेगा अपॉन 0.0763. तर अशा आपल्याला हे 3 पॅरामीटर मिळाले. पहिला अँगल कोणता काढावा लागेल, व्हॅल्यू कोणाची व्हॅरी करतो आपण, ओमेगाची व्हॅरी करतो 0 टू इन्फिनिटी ड्युरिंग फेज प्लॉट. तर ओमेगाची व्हॅल्यू आपण व्हॅरी करतो. तर पहिला पॅरामीटर हा टॅन भेटणार, दुसरा हा तो कॉन्स्टंटच आहे, तिसरा टॅन इनवर्स ऑफ ओमेगा, चौथा टॅन इनवर्स ऑफ ओमेगा अपॉन 0.076. तर 3 टेबल म्हणजे कॉलम्स येतील, टोटल 4 कॉलम येतील टेबल मध्ये. टॅन इनवर्स ऑफ ओमेगा अपॉन 0.367, दुसरा येणार -90, तिसरा येणार मायनस टॅन इनवर्स ऑफ ओमेगा अँड चौथा येणार मायनस टॅन इनवर्स ऑफ ओमेगा अपॉन 0.0763. तर अशा पद्धतीने हे टेबल्स मध्ये आपण कॉलम घेऊन घेऊ. ओके, तर कसे घेणार ते, तर आपल्याकडे बघा ऑलरेडी आहे. एक मिनिट, थोडे इथे फॉर्म्युले आपण अप्लाय करताना थोडे चुकवलेले आहे, ते एकदा करेक्ट करून घेऊ म्हणजे मग पुढे जायला बरं. तर इथे याचा आन्सर 0 येईल, प्लस tan इनवर्स ऑफ विथ कोएफिशिएंट ऑफ ओमेगा 0.367 ओमेगा मायनस tan इनवर्स ऑफ, सॉरी इथे काही जे ओमेगाचं डायरेक्ट -90 मायनस tan इनवर्स ऑफ ओमेगा मायनस tan इनवर्स ऑफ 0.0763 ओमेगा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला हे भेटले. हा फॉर्म्युला अशा पद्धतीने वापरला आपण. नाउ नेक्स्ट
आपण आपल्याकडे ऑलरेडी कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज आहे त्या घेऊन घेऊ फॉर सेव्हिंग द टाइम. बघा आता कॉलम्स मध्ये हे पॅरामीटर्स ऍड केलेले आहे. टेबल कसा करतो आपण फेस प्लॉटचा ओमेगा व्हॅली करतो 0 टू इन्फिनिटी किंवा 0.1 1 2 3 10 100 1000 10,000 तुम्ही किती घ्या. पहिला पॅरामीटर्स कुठला आहे 1/j ओमेगा म्हणजे तोच पोल आपला पोल आहे आपला बरोबर आहे ना. पोल आपला 1/, वाले आहे ते पोल वाले पॅरामीटर. तर 1/, वाले जे आहे ते पोल आहे. तर 1/j पहिला. दुसरा मायनस टॅन इनवर्स ऑफ ओमेगा हा. नेक्स्ट आहे प्लस टॅन इनवर्स ऑफ थर्ड आहे मायनस टॅन इनवर्स ऑफ 0.763 ओमेगा आणि हा रिझल्टंट फाय. म्हणजे हा मायनस अँगल हा प्लस अँगल हा मायनस अँगल आणि हा मायनस अँगल हा जो आहे हा मायनसच भेटणार -90. तर अशा पद्धतीने रिझल्टंट आपल्याला भेटणार. तर काय करणार आपण पहिले ओमेगा 0.1 कन्सिडर केला. हा बाय डिफॉल्ट हा कॉलम जो आहे आणि -90चाच राहील. मायनस टॅन इनवर्स ऑफ ओमेगा पुट करा हा एवढा भेटणार. ओमेगा इथं पुट करा प्लस मध्ये अँगल भेटणार. तर अशा पद्धतीने आपण काय करणार ह्या सगळे व्हॅल्यू ओमेगाच्या व्हॅल्यू इथे पुट करत जाऊ. तर आपल्याला काय भेटणार कॅल्क्युलेट केल्यानंतर टॅन इनवर्स ऑफ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेटर मध्ये पुट करत जायची आणि मग हा रिझल्टंट एक पहिला कॉलम जर आपण घेतला हे सगळे ऍड करा मायनस मायनस प्लस मायनस. तर काय भेटणार -94.06 डिग्री. सिमिलरली तुम्ही लास्ट समजा 100 पुट केला ओमेगा सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये तर तुम्हाला हे अँगल्स मिळाले. तर सगळ्यांचं जर ऍडिशन केली तर -173.9 डिग्री आपल्याला काय भेटला इथे रिझल्टंट अँगल भेटला. तर हे आपण आता काय करणार नोट डाऊन करणार आपल्या मॅग्निट्यूड फेस प्लॉट मध्ये. हा आपला फेस प्लॉट आहे. तर फेस प्लॉट मध्ये आपण पहिले काय करून घेऊ नोट डाऊन करून घेऊ अँगुलर फ्रिक्वेन्सी ज्या ज्या तुम्ही घेतलेल्या आहे त्या कोणत्या फ्रिक्वेन्सी घेतलेल्या आहे. पहिली 0.1 1 2 10 100 0.1 1 पहिले घेऊन घ्या 0.1 आहे 1 आहे 2 आहे 2 पण एवढ्यातच आहे 2 10 पण इथेच आहे ठीक आहे. नेक्स्ट 100 इथं आहे ठीक आहे ओके. तर त्या लोकेशन साठी अँगल नोट डाऊन करा. अँगल इथे आपण मार्क केलेला आहे -90 -120 -150 -180 ची ही रेफरन्स लाईन असेल नेहमी फेस प्लॉट मध्ये -210 -240 आणि -270. तर अशा पद्धतीने या फेज अँगल्स आपण फक्त त्या रिस्पेक्टिव्ह कॉर्नर फ्रिक्वेन्सीवर काय करणार मार्क करणार. जसं पॉईंट 1 ला किती आहे पॉईंट 1 ला आहे पॉईंट 1 ला आहे पॉईंट 1 ला आहे -94.06 94.06 94 इथं 90 आहे खाली खाली गेलं तर फ्रिक्वेन्सी वाढत आहे. एक लाईन कितीची राहील 5 लाईन आहेत 5 मध्ये 30 चा डिफरन्स आहे 1 2 3 4 5 6 पंचे 30 म्हणजे एक लाईन 6 ची आहे. तर 94 म्हणजे ही कुठे येईल एवढ्यात येईल. तर इथे मी मार्क केला रेडनी हा 94 कितीवर 0.1 वर 0.1 वर 94 मी इथे एवढ्यात मार्क केला. सिमिलरली नेक्स्ट आहे 1 रॅड पर सेकंड वर किती आहे -119.36 -119.36 -119.36 119 म्हणजे कुठे इकडे 190 96 and 96 झाल्यानंतर 102 आणि 102 नंतर परत ही लाईन तिसरी लाईन म्हणजे कितीची होईल 102 आणि त्याच्यात 6 ऍड केले तर 108 सिमिलरली हे तुम्ही समजून घ्यायचं 119 म्हणजे किती ते तुम्हाला समजलं पाहिजे. आता 119 म्हणजे ह्या 120 च्या जवळपास राहील आणि कितीवर 1 रॅड पर सेकंड वर तर एवढ्यात राहील ते. हा नाही नोट डाऊन केला मी पॉइंट ओके. नेक्स्ट आहे 126.07 कितीवर आहे 2 वर आहे 126.07 126 किती 126 म्हणजे हे 120 ची लाईन आहे आणि एक लाईन म्हणजे परत 120 6 ची म्हणजे 126 आपल्याला इथे भेटणार कितीवर 2 वर कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला 2 हा 2 वर इथे मार्क केला ओके. नेक्स्ट आहे नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी 2 वर झालं. नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी 10 वर 10 वर किती आहे -137.5 -137.5 कितीवर आहे 10 वर आहे -137.5
तर बघा 10 वर -137 कसं करणार आपण, हे लाईन आहे 120 ची, 120 126, त्याच्यानंतर 126 नंतर आहे 6 परत ऍड करा 132 आणि 132 आणि परत एवढ्यात येईल 136 जवळपास एवढ्यात. ठीक आहे, एवढ्यात आला 136. ओके, पॉइंट मी मार्क केला 10 वर. नेक्स्ट आहे 100 वर किती मिळालं, -173.9. 173.9 मार्क करून घ्या 100 वर. 173.9 100 वर 173 म्हणजे हा 150 आहे, 150 156 156 नंतर 150 162, त्याच्यानंतर 162 नंतर 6 ऍड केले 168 नंतर परत 6 ऍड केले 172 मिळाले. आपल्याला किती पाहिजे, 173. तर 173 आपल्याला पाहिजे. तर जवळपास तो कुठे येईल, इथे येईल जवळपास 173 इथे. ओके, एवढ्यात टच नाही करणार 173. ओके, तर अशा पद्धतीने फेज प्लॉट आपल्याला मिळाला. आता आपण हे जे पॉइंट आपण इथे मार्क केलेले आहे ते सगळे पॉइंट आपण काय करून घेऊ, जोडून घेऊ. हे सगळे पॉइंट आपण जोडून घेऊ. आपण समजा हा जोडून घेऊ ग्रीन कलरच्या याने. ठीक आहे, म्हणजे थोडं वेगळा कलर आपण यूज करू. हा क्रॉस नाही करणार या 180 डिग्रीच्या लाईनला. तर अशा पद्धतीने आपल्याला फेस प्लॉट भेटला. नाव हा झाला आपला फेस प्लॉट. वरचा झाला रेड कलरचा मॅग्निट्यूड प्लॉट आणि ग्रीन कलरचा झाला फेज प्लॉट. सगळे पॉइंट आपण जॉईन केले. आता बोडे प्लॉट वरून आपण काय काढून घेऊ, फेज मार्जिन. व्हॉट इज मीन बाय फेज मार्जिन? फेज मार्जिन म्हणजे असा पॉइंट जिथं बोडे प्लॉट 0 डिग्रीला इंटरसेक्ट करते. 0 डिग्रीला बोडे प्लॉट इंटरसेक्ट कुठं करत आहे, या पॉइंटला. इथं 0 डिग्रीच्या लाईनला 0 डीबीच्या लाईनला इथं इंटरसेप्ट करताय मॅग्निट्यूड प्लॉट. ती लाईन काय करायची, खाली घेऊन जायची. ती लाईन आपण काय करतो, खाली घेऊन जातो आणि त्याच्यावरून आपल्याला एक पर्टिक्युलर फेज प्लॉट इथे मिळणार. खाली आलो आपण. ठीक आहे, ती लाईन आपण खाली घेऊन आलो. तर त्याच्यामुळे आता आपण याला फेज मार्जिन मिळेल. फेज मार्जिन म्हणजे किती, हे बघा. हे फेज मार्जिन आपल्याला कुठे मिळणार, फेज मार्जिन म्हणजे आता हाय लाईन, जी लाईन 0 ची लाईन जिथे मॅग्निट्यूड प्लॉट इंटरसेप्ट करते 0 डीबीच्या लाईनला, ती लाईन आपण खाली आणली आणि फेज प्लॉट मध्ये जी मार्जिन राहील 180 डिग्री -180 डिग्री आणि फेज प्लॉट मध्ये जी मार्जिन राहील त्याला आपण काय करतो, त्याला म्हणतो आपण फेज मार्जिन. हे पहा, हे जे आहे फेज मार्जिन आहे. याच्यात जी राहील आता फेज मार्जिन राहील, याला आपण काय म्हणू, फेज मार्जिन. हे आपली फेज मार्जिन राहील. ठीक आहे, तर ही फेज मार्जिन आहे आपली. फेज मार्जिन किती आहे, फेज मार्जिन बघा आता मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7, 6 पंचे 30 आणि 6 पंचे 30 आणि हे परत एक लाईन आपण जर घेतली तर 1 2 3 4 5 6 7, 6 6 7 सकम 42 आणि ही वर्त जवळपास 1 2 3 4 5 6 7 8. एक लाईन कितीची आहे, 6 ची. 6 मल्टिप्लाय 8, 6 इंटू 8 किती होत आहे, 48. आणि आपल्याला फेज मार्जिन पाहिजे किती होती, 50. बरोबर आहे. तर आपल्याला हा जो बोडे प्लॉट भेटला त्याच्यात किती मिळाली आहे फेज मार्जिन, जवळपास 48, विच इज नथिंग बट अप्रॉक्सिमेटली किती आहे फेज मार्जिन. न्यूमरिकल मध्ये किती मागितली होती आपल्याला, 50. 50च्या जवळपास आहे. आता हे 48 काऊन आली, कारण आपण बोडे प्लॉट हाताने ड्रॉ केलेला आहे, त्यामुळे ह्युमन एरर मुळे 48 45 46 कोणाची 49 अशी येऊ शकते फेज मार्जिन. बरोबर आहे. तर फेज मार्जिन आपल्याला किती मिळाली, जवळपास 50. म्हणजे स्पेसिफाय काय केलं होतं न्यूमरिकल मध्ये, हे बघा. आपण जर न्यूमरिकल बघितलं तर न्यूमरिकल मध्ये आपल्याला काय मागितलं होतं, न्यूमरिकल आपण जर बघितलं तर 10/s+1 हे ट्रान्सफर फंक्शन आहे. गिवन दॅट फेज मार्जिन इज रिक्वायर्ड किती पाहिजे, 50 विथ द वेलॉसिटी एरर 20. फेज मार्जिन 50 पाहिजे होती
आणि त्याच्यावरून आपण काय केलं, हे सगळ्या पहिल्या स्टेप्स फॉलो करून कॉम्पन्सेटेड लीड कॉम्पन्सेटर तयार केलं त्या ट्रान्सफर फंक्शन साठी. तर ह्याच्यासाठी मग आपण बोडे प्लॉट ड्रॉ केला. तर बोडे प्लॉट ड्रॉ केल्यानंतर आपल्या हे लक्षात येते की जे नवीन वाली ट्रान्सफर फंक्शन आपण डिझाईन केलं त्याच्यासाठी फेज मार्जिन किती अचीव होत आहे, 50, जे आपल्याला पाहिजे होती. तर अशा पद्धतीने 50 फेज मार्जिन आपल्याला मिळाली. सिमिलरली फेज मार्जिनला करस्पॉन्डिंग जी लाईन खाली आपण आणली तर त्या लाईनवर आपल्याला काय मिळते, ओमेगा जीसी. त्याला काय म्हणतो, ओमेगा जीसी ला गेन क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी किती मिळत आहे, जवळपास ते किती मिळत आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10, जवळपास किती मिळत आहे, 10 नाही 9 वर मिळत आहे. बरोबर आहे, हे 10 ची लाईन इकडे आहे. तर जवळपास आपल्याला 10 सॉरी 9 रॅड पर सेकंद वर काय मिळत आहे, गेन क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी 9 रॅड पर सेकंद वर आपल्याला काय मिळत आहे, गेन क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी 9 रॅड पर सेकंद वर. तर बघा आता आपण हे न्यूमरिकल सॉल्व्ह केल्यानंतर फ्रॉम बोडे प्लॉट आपल्याला काय मिळालं, ओमेगा जीसी आपल्याला मिळालं 7 रॅड पर सेकंद, मला 9 भेटलं, फेज मार्जिन 50 मिळाली. गेन मार्जिन किती राहील आपल्या बोडे प्लॉट मध्ये, नवीन जो बोडे प्लॉट आपण ड्रॉ केला, गेन मार्जिन किती राहील, इन्फिनिटी. कारण गेन मार्जिन म्हणजे काय, फेज प्लॉट जर 180 डिग्रीला क्रॉस केला असता तर ती लाईन आपण वर घेऊन गेलो असतो, तेव्हा आपल्याला ते मार्जिन मॅग्निट्यूड प्लॉट मध्ये मिळाली असती, तर त्याला आपण म्हणतो गेन मार्जिन. पण इथे फेज प्लॉट हा 180 डिग्रीला क्रॉस करत नाहीये, तो त्याच्यावरूनच चालला, 170 वरूनच चाललेला आहे. त्याच्यामुळे तिथे गेन मार्जिन किती राहील, तर गेन मार्जिन इज इन्फिनिटी. गेन मार्जिन किती आहे, इन्फिनिटी. आणि ओमेगा पीसी फेज क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी किती राहील, 0. कारण गेन मार्जिनच नाही प्रेझेंट तर ओमेगा पीसी प्रेझेंट राहणार नाही. कारण जर आपला हा मॅग्निट्यूड प्लॉट फेज प्लॉट असा क्रॉस झाला असता तर ती ही लाईन आपण वर घेऊन गेलो असतो, तर वर आपल्याला काय मिळालं असतं, गेन मार्जिन मॅग्निट्यूड प्लॉट मध्ये इथे सपोज फॉर एक्झाम्पल, आणि इथे आपल्याला भेटला असतं सपोज गेन मार्जिन, आणि त्याला करस्पॉन्डिंग जे मार्जिन खाली आपण आणतो तिथं आपल्याला काय मिळते, ओमेगा पीसी. एक उदाहरण मी दाखवतो, एक्झाम्पल घेतलं की ओमेगा पीसी कसं कॅल्क्युलेट करतो. पण इथे गेन मार्जिन इन्फिनिटी आहे म्हणजे प्रेझेंटच नाहीये, कारण की कारण मॅग्निट्यूड प्लॉट सॉरी फेज प्लॉट हा 180 डिग्री -180 डिग्री लाईनला इंटरसेक्टच करत नाहीये, त्याच्यामुळे गेन मार्जिन राहणार नाही. म्हणून गेन मार्जिन किती आहे, इन्फिनिटी. कारण तो कुठेतरी समोर, फेज प्लॉट हा कुठेतरी समोर चाललेला आहे आणि समोर जाऊन कुठेतरी इन्फानाइट ओमेगा कडे तो इंटरसेक्ट करेल, म्हणून गेन मार्जिन पण काय राहील, इन्फानाइट. म्हणून गेन मार्जिन इन्फानाइट आणि ओमेगा पीसी सध्या आहे नाही म्हणून 0. तर अशा पद्धतीने फेज मार्जिन आणि गेन, तर फेज मार्जिन आपल्याला 50 डिग्री अचीव झाली ऍट 7 रॅड पर सेकंड. आपल्या न्यूमरिकल मध्ये कितीवर अचीव झाली, 9 रॅड पर सेकंड. तर इट डिपेंड्स ऑन बोडे प्लॉट कसा ड्रॉ करतो आपण, प्रॉपर ड्रॉ करतो, त्याच्यावरून हे आपल्याला असा आन्सर भेटणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा न्यूमरिकल आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर हे पहिलं न्यूमरिकल होतं बोडे प्लॉटचं. तर पहिले आपण काय केलं, पहिला अनकॉम्पन्सेटेड नेटवर्क साठी बोडे प्लॉट, ट्रान्सफर फंक्शन साठी बोडे प्लॉट काढला, मग त्याच्यासाठी लीड कॉम्पन्सेटर ट्रान्सफर फंक्शन डिझाईन केला आणि मग परत त्याच्यासाठी बोडे प्लॉट काढला. तर पहिल्यापेक्षा नेक्स्ट त्याच्यामध्ये फेज मार्जिन जी पाहिजे होती ती अचीव झालेली आहे, हे आपल्या लक्षात आलं. चला, थँक्यू.